जय भीम सर्वांना. आज माझ्या पिल्लू ना मला काहीच कामाला हात लावू देत नव्हता. मम्मा तू मला फक्त झोका देत बस म्हणे, असं सांगत होता तो. आणि आरवीची पण तब्येत खराब होती म्हणून ती ना तिच्या आजीसोबत दवाखान्यात गेली होती. म्हणून माझ्या आयुषचे असे काही नाटकं चालू होते, कारण त्याला सुद्धा जायचं होतं दवाखान्यात. आयुषला जसं तसं समजवलं आणि त्यानंतर लागली पटकन स्वयंपाकला. आज मी ना मस्त वरण भात बनवत होते, तिखट वरण भात आणि तुवरची भाजी. म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. याच्या डिटेल ब्लॉग आहे ना आपल्या युट्यूब चॅनलवर आलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा. वरण भात तर होऊन गेला होता आणि तुवर पण शिजून गेली होती. म्हटलं पहिले थोडीशी खाऊन पाहते प्रॉपर शिजली आहे का नाही. खूप छान लागत होती शिजून. त्यानंतर पटकन भाजी बनवायला घेतली. आज मी ना काहीतरी हिरवी भाजी बनवणार होती, पण आयुषच्या पप्पांना तुवरची भाजी खायची होती. म्हटलं तुवरचीच भाजी बनवून घेते. कढईमध्ये थोडंसं तेल तापायला ठेवलं होतं, सर्व साहित्य टाकून चांगलं फ्राय करून घेतलं. त्यानंतर आयुषच्या पप्पांना पण दिली त्यांची फेवरेट वस्तू खायला. स्वयंपाक वगैरे तर माझा झाला होता. म्हटलं थोडंसं हव्यामध्ये बसते, तेवढ्यात आमचा छोटा पिल्लू येऊन गेला होता. खूप क्यूट आहे. म्हटलं थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळूनच घेते. त्याचं नाव आहे ना जियान शाहीन. माझ्या आयुषचं चालू होतं की माझ्याकडे पण दे मम्मा